आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडू शकणारा एक गंभीर गुन्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेतच टळल्याची घटना समोर आली आहे. अवैधरित्या पिस्तूल बाळगून फिरत असलेल्या 2 विधिसंघर्षित बालकांना मार्केटयार्ड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार किरण जाधव आणि कौस्तुभ जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की बुऱ्हाणी कॉलनी रोडवरील वसुंधरा बंगल्यासमोरच्या सार्वजनिक रस्त्यावर 2 इसम अवैधरित्या पिस्तूल बाळगून फिरत आहेत. त्यांच्या हातून कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याचीही माहिती देण्यात आली होती. ही बाब तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत तपास पथकाला सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गडगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण जाधव, कौस्तुभ जाधव, थोरात राऊत यादव यांच्यासह पथकाने न्यू इरा गार्डन बुऱ्हाणी कॉलनी रोड परिसरात आडोशाला सापळा रचला. बातमीदाराकडून अधिक खात्रीशीर माहिती घेतल्यानंतर संबंधित ठिकाणी आलेल्या 2 विधिसंघर्षित बालकांना साध्या वेशात ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगजरती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून पुढील चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान एका विधिसंघर्षित बालकाने 7 महिन्यांपूर्वी डायस प्लॉट परिसरातील एका मुलाने आपल्यावर हल्ला केल्याचा दावा केला. त्या घटनेचा बदला घेण्यासाठीच आपण पिस्तूल कमरेला बाळगत असल्याचे त्याने सांगितले, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे संबंधित विधिसंघर्षित बालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गडगडे करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, भारती विद्यापीठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गडगडे, पोलीस हवालदार किरण जाधव, कौस्तुभ जाधव, राजेश थोरात, दत्तात्रय राऊत, पोलीस अंमलदार आशिष यादव यांच्या पथकाने केली आहे.